तर हे बघा, आपला ही रेसिपी आहे कोलंबी स्टफ बोंबील फ्राय। हे बघा, बोंबीला मी हळद मीठ मसाला लावून बोंबल्याला मस्तपैकी बाजूला ठेवून देते आणि हे आपण मिरची कोथिंबीर आलं लसूण त्याचं हे वाटण केलेलं ते आपण वरती बोंबल्याला लावून घेऊया। हे बघा, सगळं पूर्ण सगळ्या बोंबलांना आपण हे वाटण थोडं थोडं लावून घेऊया। मी थोडं थोडं का भरते लावते, कारण का ह्याच्यात मी मिरच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तर ते खूप तिखट होतील म्हणून मी थोडं थोडंच ह्याला वाटण लावते। बघा, मस्तपैकी असं सगळं बोंबलाला लावून घेते मी छान असं। आणि त्याच्यानंतर या कोलंब्या आहेत, तर या कोलंब्या कोस वगैरे काढलेले नाही, अख्ख्याच कोलंब्या आहेत, साफ करून धुवून ठेवलेले। तर हे आता आपण या कोलंब्या बोंबीलमध्ये भरून घेऊया। 3-4 बोंबील आहेत, तेवढीच भरपूर झाले आम्हाला, तर त्याच्यात ह्या बघा कोलंब्या मी भरते मस्तपैकी। अशा अशा कोलंब्या आपण हे बघा याच्यामध्ये भरून घ्यायच्या। आणि आजची रेसिपी ना मस्त छान लागणार आहे, कोलंबीचं स्वाद प्लस आपले बोंबील शिवाय हिरवं वाटण। तर हे बोंबील छान असे कुरकुरीत फ्राय केल्यानंतर खूप भाकरी बरोबर वगैरे छान लागते। हे बघा, अशा आम्ही कोलंब्या याच्यात भरून घेतल्या। आता हे आपल्याला मस्तपैकी फ्राय करायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला रवा तांदळाचं पीठ आणि मसाला हे बघा हे आपण मिश्रण तयार करून घेऊया। आणि हे मिश्रण तयार करून हे बघा वरती सुद्धा मी ह्याच्या कोलंबीच्या वरती सुद्धा हिरवं वाटण लावते। हे बघा, नाहीतर ते आपल्याला कोलंबी खायला गेल्यानंतर पचपचित लागेल। तर हे बघा, हे वाटण मी वरती लावले। आणि आता आपण काय करूया, जे आपण सारण हे बनवलेलं ना तांदळाचं पीठ रवा, त्याच्यात आता हे बोंबील मी मस्तपैकी घोळवून घेतलेत। आणि ह्याच्यावरती जे कोलंबीचं सारण आहे त्याच्यावर पण मी थोडं थोडं ते पीठ टाकलेलं आहे। बघा असं मस्त आहे बघा, आता कसे झाले ते बघा, कुरकुरीत मस्तपैकी छान अशी कुरकुरीत आपले झणझणीत बोंबील फ्राय आज झालेले आहेत। हे बघा, कोलंब्या पण शिजल्या गेलेले आहेत। बघा, आहे की नाही नवीन रेसिपी? तर गाईज नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू। थोडी 3-4 मिनिटाची रेसिपी आहे, पण रेसिपी तुम्ही संपूर्ण बघा। आणि त्याचं हे वाटण आहे